नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पुन्हा बघणार आहोत ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 42। दरवेळीप्रमाणे आजच्या व्हिडिओत आपण काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, त्यामुळे सर्वांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा अतिशय जवळ आली आहे, त्या दृष्टीने आपण दररोज 2-3 व्हिडिओ या ठिकाणी टाकणार आहोत। त्यामुळे परीक्षा होईपर्यंत तुम्ही आपले रेग्युलर प्रत्येक व्हिडिओ बघायचा आहे। व्हिडिओ नाही समजला तर तो पुन्हा बघून त्याचा अभ्यास करायचा आहे। आणि या ठिकाणी तुम्ही सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, जेणेकरून मी व्हिडिओ टाकल्या तुम्हाला त्याची नोटिफिकेशन किंवा त्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती अपडेट राहत जाईल। तर चला आता आपण आजच्या व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करूया। तर बघा, प्रश्न पहिला, महाराष्ट्र सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी समिती स्थापन केली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी ज्ञानेश्वर मुळे असं आपल्या पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, मेनिनजायटिस हा रोग शरीराच्या कोणत्या भागाला प्रभावित करतो? कोणता रोग? मेनिनजायटिस। तर बघा, प्रश्न क्रमांक 2चं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी, मेंदू या भागाला प्रभावित करतो। प्रश्न क्रमांक 3 बघा, नाटो सायबर संरक्षण गटात सामील होणारा पहिला आशियाई देश कोणता आहे? तर बघा, कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी दक्षिण कोरिया। काय? दक्षिण कोरिया आपला योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 4 इंटरपोल इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशनचे मुख्यालय हे कोठे स्थित आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए लिओन फ्रान्स। काय? लिओन फ्रान्स आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, सर्च ही संस्था गडचिरोली जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए धानोरा तालुक्यात आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय कोणत्या राज्य सरकारने घेतला आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी महाराष्ट्र आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, अझरबैजान या देशाची राजधानी कोणते शहर आहे? तर बघा, प्रश्न क्रमांक 7चं ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए बाकू आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर बघा, ज्या कोणी विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नाही आहे तर त्या सर्वांनी पटापट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, जेणेकरून महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत टाईम टू टाईम पोहोचत राहतील। प्रश्न क्रमांक 8 बघा, भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालविले जाणारे रेल्वे स्थानक कोणते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी गुवाहाटी आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, कोणत्या ठिकाणी देशातील पहिले ऑलिम्पिक भवन उभारण्यात येणार आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पुणे। प्रश्न क्रमांक 10 बघा, पेशीतील टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट लावणारी संस्था कोणती? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए लयकारिका आपलं या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11 चंद्रपूर जिल्ह्यातील डॅश या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे किंवा कोणत्या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी भद्रावती। पुढचा प्रश्न क्रमांक 12 पण त्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लगेच लाईक करायचं आहे। प्रत्येकाने आपल्या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। तर बघा, प्रश्न क्रमांक 12 महागाई दराचा अंदाज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2023-24साठी वर्तवला आहे, म्हणजे किती वर्तवला आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 5.4 आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13 बघा, संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी करण्यात आली? तर बघा, या ठिकाणी अतिशय सोपा प्रश्न आहे, पण त्यामुळे मला काय वाटतं की याचं उत्तर सर्वांना माहीत असेलच, त्यामुळे सर्वांनी याचं उत्तर कमेंटमध्ये सांगायचं आहे।
काय करायचं आहे, प्रत्येकाने आत्ताच्या आता लगेच या ठिकाणी कमेंट करून मला प्रश्न क्रमांक 13व्याचं उत्तर सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 14 बघा, अत्यंत साध्या प्रकारची शरीररचना असलेले प्राणी म्हणून कोणत्या संघाचा उल्लेख केला जातो? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पोरीफेरा. प्रश्न क्रमांक 15 बघा, विदर्भाच्या डॅश डॅश भागात मोठ्या प्रमाणावर खनिज साठा आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पूर्व आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16 बघा, शेतकऱ्याने कोयत्याने लांडगा मारला यातील विभक्ती ओळखा. हवं तर प्रश्न पुन्हा नीट काळजीपूर्वक वाचून घेत चला. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए तृतीया. काय तृतीया. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17, वारंवार हा शब्द कोणते क्रियाविशेषण अवयव आहे? तर बघा या ठिकाणी काय, तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी आवृत्ती दर्शक. प्रश्न क्रमांक 18 बघा, त्रिभुवन पंचपाळे नवरत्न ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी द्विगु समासाची उदाहरणे आहेत. प्रश्न क्रमांक 19, हटातटाने पटा रंगवणी जटाधारीशी का शिरी मठाची उठाठेव का तरी हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? हवं तर प्रश्न नीट वाचून घेत चला. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अनुप्रास आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20, हरिण गवत खाते या वाक्यातील काळ ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी वर्तमान काळ. प्रश्न क्रमांक 21 बघा, खालील दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा कारकार्थ ओळखा. आणि काय दिले, अतुल तिकडे जा. तर या ठिकाणी बघा अतुलच्या खाली काय अंडरलाईन केली किंवा अतुल शब्द काय आहे तर अधोरेखित केलेला आहे. तर प्रश्न क्रमांक 21चं ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए संबोधन आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 22, राजूने रेडिओ बंद केला या वाक्यातील उद्देश ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी राजूने. प्रश्न क्रमांक 23, आईच्या कडेवर बाळ होते या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी षष्ठी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 24, पुढील वाक्यातील काळ ओळखा. सविता दररोज अभ्यास करते यातील काय करायचं आहे, काळ ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी रीती वर्तमान काळ. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25, पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. त्याचे पत्र लिहून झाले. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कर्मणी प्रयोग. प्रश्न क्रमांक 26, खालीलपैकी विकारी शब्द ओळखा. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी विशेषण आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा, प्रधानत्व सूचक व गौणत्व सूचक हे डॅश डॅश अवयवाचे प्रकार आहेत. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए उभयान्वयी आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 28, शिक्षकांनी मुलांना शिकविले या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी भावे प्रयोग. प्रश्न क्रमांक 29, तू मुंबईला जाणार की नाही हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी प्रश्नार्थी. शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 30, आईसारखी आईच यातील अलंकार ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी